गडचिरोली जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलचा मोठा तुटवडा काल निर्माण झाला होता। अनेक पंपांवर लांब लांब रांगा जे आहेत ते आपल्याला दिसत होते, परंतु रात्री 2 वाजता पेट्रोलचे 4 टँकर आणि डिझेलचे 2 टँकर उपलब्ध झाले, तर थोडा दिलासा गडचिरोलीकरांना मिळाला। परंतु HP पंपांवर पेट्रोल डिझेल आलेला आहे, परंतु इंडियन पेट्रोल पंप जे आहेत त्यात आताही डिझेल किंवा पेट्रोलचा साठा उपलब्ध नाही, असे दृश्य किंवा असे बोर्ड जे आहेत ते दिसत आहेत। आणि गडचिरोली जिल्ह्यातील गडचिरोली शहरात पेट्रोलची कमतरता भासत आहे। आणि 2 दिवसा अगोदर मालकांनी मागणी केली होती पेट्रोल डिझेलची, परंतु गडचिरोली जिल्ह्यात अनेक ठिकाणी पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा जे आहे ते 2 दिवसापासून भासत आहे। आज गडचिरोली शहरातील 4 पंपांवर पेट्रोल डिझेल उपलब्ध झाला, परंतु 2 पंपांवर जे आहे तो पेट्रोल डिझेल उपलब्ध नाही अशी परिस्थिती आहे। आणि नागरिकांना कुठे ना कुठे एक मोठी अडचण निर्माण होत आहे, कारण की ज्या पंपांवर डिझेल पेट्रोल नाही तिथून दुसऱ्या पंपांवर जावं लागत आहे। 4 पंपांवर डिझेल उपलब्ध असला तरी 2 किंवा 3 पंप जे आहेत ते डिझेल पेट्रोल उपलब्ध नाही असे फलक जे आहेत ते लावलेले आहेत। आणि दुर्गम भागातही एक आठवड्यातून एक वाहन जे आहे टँकर जे आहे ते देण्यात येत आहे, कारण की एक तुटवडा जे आहे ते गडचिरोली जिल्ह्यासह विदर्भात किंवा महाराष्ट्रात पेट्रोल डिझेलच्या भासत आहे। कॅमेरामॅन सोहेल पठाण सोबत मेमडी इरफान, TV9 गडचिरोली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।